तर मित्रांनो, आज तर आपण सगळे सगळेच निघलो होतो बरं का ट्रॅक्टर घेऊन. जाणार तर आपण रात्रीच होतो बरं का, पण मित्रांनी कॉल केला आणि ते म्हणे कारखान्यावर मोकार पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आपण गणेगाव मध्ये झोपलो होतो. कारण की तुम्हाला तर माहिती आहे ट्रॅक्टर काय लवकर उभं राहत नाही आणि त्याच्यात जर डांबरी वल्ली झाली तर मग तर अवघडच काम होतं. तेवढ्यात मग आपण पोहोचलो बरं का वागळ्यात. लगेच आपल्याला आपल्या सगळे फॉलोअर्स भेटला भाऊ. मग काय तुम्हाला तर माहिती आहे, भेटला म्हणजे घेतला व्हिडिओ मध्ये. आपला लोड तर मापात होता बरं का, पण आपल्या जोडीदाराच्या ट्रॅक्टर मध्ये जरा लोड जास्तच होता, त्याच्यामुळे आपल्या टेलरला घेतली पिन टाकून. चला मग काय घेऊ आता लवकर ओढून. ना आज आहे ना आबळ ते असल्यामुळे ना गार पण कमी बर का, नाही तर रोज इतकं गार लागत ना फार मापाच्या बाहेर. ट्रॅक्टर तर एकदम मापात चढला बर का. मग चला आता घेऊ टोचन आणि ते काढून. चला अजून आपल्याला बरंच लांब जायचंय. रात्रीपेक्षा आहे ना ट्रॅक्टर सकाळचं लवकर जातं बरं का, कारण की गर्दी बी नसती रोडावर. फायनली मग पोहोचलो आपण मलठणच्या घाटामध्ये. चला आता कोणाचं उतरत कोणाचं नाही उतरत ते आपण विचारून घेऊ. कोणाला किती जरी अर्जंट असलं ना, इथं पहिले डिस्कस केल्याशिवाय कोणीच पुढे जात नाही. चला मग पहिले आपण आपल्या देवाचं दर्शन करून घेऊ, म्हणजे आपल्याला अडचण नाही येणार. चाल इकडे दर्शन आणि ते करस तर इकडे तर डायरेक्ट मुंडकच गायब झालं भाऊ. आपल्याला तर नाही लागणार बरं का टोचन, पण आपल्या मित्राला टोचन लागणार, त्याच्यामुळे मग चला आता मुंडक सोडून पहिले त्याचं टेलर खाली उतरून घेऊ. चाले घाट जर नसतं तर बरं झालं असते. घाटमुळे आपलं जवळजवळ इथं तास अर्धा तास निघून जातो. चला मग चालू आहे रस्त्याचं काम, पुढल्या वर्षी होईन ओके. पहिले तर थोडं अवघडच होतं, पण आता आहे ना एक साईड अख्खं उकरून टाकलेलं आहे आणि हा तर रोड बीड उकरून असं निवांत बसेल ना भाऊ. चला मग आता त्याचं तर टेलर उतरवलं, चला आता आपलं बी टेलर उतरून घेऊ. आपल्याला दोन्ही ट्रॅक्टरला टोचनची गरज नसती बरं का, पण एक साईड उकारल्यामुळे आपल्याला टोचन लावाच लागत, कारण की एक तर ढाळ आहे आणि एका ट्रॅक्टरला तिथं टेलर बी आवरत नाही. एखादा पुढून आलं म्हणजे काम ओके तिथं. फायनली मग एक परत आपला जॉनी टूला बी घेतलं उतरून. चला आता माग जाऊन आपलं टेलर घेऊ तर लोक जोडून. ज्यांना ट्रॅक्टर चालवणं लय भारी वाटतं ना, त्यांना हे माहित नाही का याच्या माग अवकाळ किती असती. चला मग काय दोघं तर उतरून गेल ते, आता आपलं बी घेऊ जोडून. फायनली मग तेवढ्यात मित्र बी आला. चला मग टोचन बिचन लावला, आता आपलं बी ट्रॅक्टर घेऊ काठाच्या खाली उतरून. बोर रस्त्याला नाही होत बरं का, लांब तुम्ही कितीक बी द्या, पण हे असं घाटघोट जर असलं ना बोल लय जीवर येतं. चला मग फायनली आपलं बी ट्रॅक्टर घेतलं उतरून. मग चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. आणि जोपर्यंत हे मलटण येत नाही ना तोपर्यंत डोक्याला लय टेन्शन असतं. एकदा मलटण मध्ये आलं ना मग ट्रॅक्टर इथून जोरातच चालतं. आतापर्यंत तर बिड्यांची ओढाओढ पाहिली होती बरं का, पण आज तर यांचीच ओढाओढ चालू आहे. गंज आपल्याला कुणाला ओव्हरटेक नाही मारू वाटत बरं का, पण आपला जर मोसम तुटत असेल तर नक्की आपल्याला ओव्हरटेक मारावंच लागतं, जेणेकरून रस्त्यावर जास्त गर्दी बी नाही होत नाही का. यार हे कुठं पळू राहिलं. फायनली मग आपण बी आपल्या कारखान्यात पोहोचलो बरं का. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.